आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि एकसारख्या रंगावर भाजलेला हा कुरकुरीत पेपर डोसा. बऱ्याचदा पेपर डोसा मऊ पडतो, तर तसं होणार नाही. अगदी क्रिस्प छान येणार आहे. बॅटर छान असं स्प्रेड करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार आहे. त्याचबरोबर ओल्या नारळाची ही अमेझिंग चटणी आपण या ठिकाणी बनवून तयार केली आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि हो, अशाच भरपूर टिप्स आहेत. दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे कविताज किचनला सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणारा कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी तांदूळ आणि उडीद डाळ या ठिकाणी अगोदर रात्री मी भिजत घालण्यासाठी ठेवली होती. साधारणतः 2 वाटी तांदूळ होते, 1 वाटी उडीद डाळ होती. दोन्ही डाळींमधील पाणी आपण काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला दळून घ्यायचं. दोन्हीही भिजत घालण्यापूर्वी छान स्वच्छ धुवून घेतले होते. त्यानंतर ते भिजत घालण्यासाठी ठेवलेले होते. साधारणतः थंडीचे दिवस आहे, त्यामुळे 12 तास तर भिजण्यासाठी लागतात. अशा पद्धतीने जेवढं जास्त बारीक तळून घेता येईल तेवढं जास्त बारीक तळून घ्यायचं, कारण डोसा करायचा आहे. त्यामुळे हे मिश्रण आपल्याला बॅटर अगदी छान बारीकच दळलेलं असायला हवं. अशा पद्धतीने सर्व आपण हे मिक्सरला दळून घेणार आहोत. तुम्ही हवं तर डाळ तांदूळ एकत्र भिजत घातले, त्याचबरोबर मिक्सरला दळून घेत असताना दळून घेताना एकत्र दळून घेतले तरीही चालणार आहे, परंतु दोन्हीही मी सेपरेट दळून घेतले. त्यानंतर ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आता या ठिकाणी इन्स्टंट डोसासाठीचं बॅटर बऱ्याचदा थंडीच्या दिवसामध्ये परमिट होत नाही. त्यासाठीचे महत्त्वाचे काही टिप्स तुम्हाला या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप करू नका, जेणेकरून कोणतीही एखादी महत्त्वाची टिप्स न लक्षात घेता तुम्ही जर रेसिपी बनवली तर चुकू शकते. त्यामुळे रेसिपी स्किप न करता अगदी सलग पहा, म्हणजे प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला रेसिपी लक्षात येईल. हे पहा, छान अशी डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरला दळून घेतल्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता थंडीच्या दिवसामध्ये थंड वातावरणामुळे पीठ खूप जास्त लवकर परमिट होत नाही. अशा वेळेस काय करायचं, अशा पद्धतीने छान असं आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. खूप जास्तही गरम नाही, परंतु पाण्यामध्ये टेम्परेचर असेल अशा पद्धतीचं, उष्णता असेल अशा पद्धतीचं पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण हे बॅटर असलेलं जो बाऊल होता तो ठेवलेला आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित असं हे पीठ परमिट करण्यासाठी 2 तास तसंच ठेवून द्यायचं, जेणेकरून पाण्यामध्ये जी उष्णता आहे त्यामुळे पीठ व्यवस्थित पटकन परमिट होतं. ओल्या नारळाची चटणी करण्यासाठी ओला नारळ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर चटणी दळून घेत असताना आपण दही देखील त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर फोडणी पात्रामध्ये आपण तेलामध्ये मोहरी, जिरं, त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टाकायचा थोडासा कढीपत्ता, अगदी 7 ते 8 पानं कढीपत्त्याची टाकलेली आहे आणि ही खमंग फोडणी आपण देणार आहोत. आता या ठिकाणी वाटून घेताना मी जेव्हा दह्याचा वापर केलेला आहे, तुम्हाला जर दही वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल, तुम्ही त्याऐवजी फुटाणा डाळीचा वापर केला तरीही चालणार आहे. त्यानंतर पीठ देखील छान असं परमिट झालेलं आहे. आता इडलीसाठी आपल्याला पीठ फुगणं किंवा पीठ आंबवणं खूप महत्त्वाचं असतं, परंतु डोसे करण्यासाठी पिठाला हलकीशी जाळी जरी पडली ना तरी पण आपले डोसे खूप छान होतात. त्यामुळे अशा पद्धतीने 2 ते 2.5 तास आपण कोमट पाण्यामध्ये या ठिकाणी हे पीठ छान असं भिजवून घेतलं. पाणी थंड झाल्यानंतर पुन्हा मी ते 2दा बदलवलेलं होतं. पुन्हा गरम पाणी कढईमध्ये टाकून त्यामध्ये हे बॅटर ठेवलं होतं. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ, अगदी थोडासा पाव चमचा सोडा टाकलेला आहे. छान असं बॅटर आपल्याला एकाच डायरेक्शनने छान फेटून घ्यायचं आहे आणि छान परफेक्ट या ठिकाणी आपलं हे डोशासाठीचं बॅटर अगदी रेडी झालेलं आहे. थंडीचे दिवस असले तरी 2 तासातच हे बॅटर परफेक्ट या ठिकाणी सेट झालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जे पाणी वापरणार आहात ते खूप जास्तही गरम नको, अगदी छान असं परफेक्ट असावं. त्याचबरोबर डोशाचं बॅटर स्प्रेड करताना मध्यभागी बॅटर टाकायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला तो डोसा छान असा स्प्रेड करायचा आहे. त्यानंतर डोसा आपण मध्यम आचेवर छान लालसर रंगावर या ठिकाणी भाजवून घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला जर थोडीशी साखर टाकायची असेल तरी देखील तुम्ही साखर टाकू शकता. त्यानंतर चटणी आपण त्यासोबत सर्व केलेली आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा. त्याचबरोबर उद्या दुपारी 12 वाजता कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा.
क्रिस्पी पेपर डोसा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.